हो मात्र जबरदस्त चेंडू परब साहेब यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पंच खरं तर एक दर्जेदार गोलंदाज आहे हेमंत परब. सध्याच्या घडीला त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्व काय आहे, कारण त्यांच्यासाठी सुद्धा डू आणि डाय मॅच आहे. हो हो बिग हिट ऑस्टिन टॅन 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 ऑस्टिन. खरं तर ऑस्टिन म्हटलं तर हे म्युझिक सातत्याने आपल्याला ऐकायला भेटतं. खरं तर जबरदस्त रेसलर. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा शॉट असा होता ज्याप्रमाणे पावामध्ये मस्का लावतो ना तसा मात्र हा शॉट होता. मस्का शॉट आपण म्हणूया, कारण चेंडूला एकदम बॅट एकदम प्रेमाने जसं आई एका बालावरती हात फिरवते ना तसं मात्र चेंडूवरती बॅट फिरवली. खरं तर शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू गेला. चला एक मिसिंग कंप्लेंट आहे शिवपाल सर यांच्या. खरं तर सो पत्नी अगर कुठे असतील तर या शिवपाल सर तुमची आठवण काढतायत. अरे बाबा टाइमपास नका करू हो दादा. धावसंख्येचा विचार केला तर 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा मात्र लगावल्या जात आहेत. एक जबरदस्त षटक आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा. बापू गायकवाड सध्याच्या घडीला बापू गायकवाड गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सामना कुठेतरी जिंकायचा आहे. या टायमाला डाव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी पंच आमच्या जवळ वळतायत. इशारा आलाय वाईट चेंडूचा. धावसंख्येमध्ये थोडीशी भर. चला नेक्स्ट मॅच. पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजीचा प्रत्यक्ष आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला भेटतं. खरं तर या स्पर्धेचा विचार केला तर खरं तर आपण जर विचार केला तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब यांच्या माध्यमातून जेवढे मात्र आपण जर विचार केला तर एम्प्लॉई असतील, खरं तर वर्षभर कुठेतरी मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने बघायला भेटते. पण आज दिवस मात्र तुमच्यासाठी राखीव आहे. क्रिकेट म्हटलं तर एक सांघिक खेळ आणि आपण जर विचार केला तर भारतामध्ये या क्रिकेटला आता आपण जर विचार केला तर क्रिकेट हा धर्म झालाय. प्रत्येक गल्लीत कोपऱ्यात मात्र क्रिकेट मात्र खेळलं जातं. त्या गल्ली कोपऱ्यात आपण जर विचार केला तर मोठ्या खेळाडूचा उगम होतो आणि ISPL सारख्या मात्र स्पर्धा सुरू आहे सध्याच्या घडीला. पहा ना टेनिस क्रिकेटचा दर्जा मात्र कुठे गेलाय. आज टेनिस क्रिकेटचा दर्जा आपण जर विचार केला तर ISPL सारखी स्पर्धा, करण अंबाला सारखे मात्र चांगले ऑलराऊंडर तिथे चमकले. प्रथमेश पवार, भावेश पवार, खरं तर त्यांची ताकद आपल्याला बघायला भेटली. फरदीन काझी सारखा युवा खेळाडू शिवडीमधनं बिलॉंग करतो. खरं तर त्यांचं नाव नावारूपात आले आणि आज कुठेतरी मात्र एक मोठे खेळाडू मात्र बनलेले आहेत. आणि आमच्या या विचार केला तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब मधनं कुठला खेळाडू
ISPL साठी खेळणार का? आता चेंडूचा पाठलाग केला जातोय, चेंडूला अडवला जातोय, बघायचं आहे. या दरम्यान तिहेरी धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. हा गोलंदाज नाराज आहे. यष्ट्यांच्या मागे वारंवार चुका होताना दिसत आहेत. आता गोलंदाज मात्र प्रयत्न पूर्ण करतायत, पण यष्टीरक्षकाची साथ मात्र त्या गोलंदाजाला भेटत नाही आहे. साथ असणं गरजेचं आहे. आता एखादा चेंडू अडवला असता तर 3 धावा बचावल्या असल्या, पण तसंच इथं आपल्याला बघायला भेटलेलं नाहीये. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. ओ इथं मात्र झेल पकडला जातोय. पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. यस सर डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा लगावल्या जात आहेत. चला नेक्स्ट मॅच. 2 कॅप्टन BPGC ग्रीन लॉयन आणि युवा सिक्सर, या दोन्ही कॅप्टन युवा सिक्सर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन नेम 12th मॅन पाठवा दादा. रायझिंग स्टार 12th मॅन पाठवा ना दादा. तुम्ही सांगता मग परत 12th मॅन नसेल का? रायझिंग स्टारच्या काय मागे उभा आहे सांगत नाही. मला पाठवलं विलास गायकवाड सध्याच्या घडीला नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर बापू फरीद शेख. लोअर फुलटो चेंडू होता. ऑनच्या दिशेने फटका चांगला खेळलाय. हो एका हाताने मात्र चेंडू अडवला, त्यानंतर चेंडूला फेकलं. या दरम्यान दुहेरी धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. प्रतीक पुन्हा एकदा मात्र फ्रंट फुटला आले. खरं तर पदललित ते दाखवलं होतं, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. आपण जर विचार केला तर फरीदच्या माध्यमातून हाफ ट्रॅकरचा चेंडू शॉर्ट ऑन पुल, पण प्रोटेक्शन आहे. आणि एवढ्या मोठ्या शॉट मध्ये आपण जर विचार केला तर धावा आल्या फक्त 1. धावसंख्येचा विचार केला धावा लगावल्या जातात. 2 गडी बाद 13 धावा. रायझिंग स्टार फलंदाजी करत असताना नवीन बॅटर मात्र सज्ज आहेत. हो बॅकफुटला गेले. हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकललं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. याच दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा. आता फरीद यांचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूची हाताळणी झाली, फक्त 4 धावा खर्च केल्यात. हा इथं मात्र लो फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे. मिळाल्या 6 6 6 6 6. यस डीजे. बॉल द्या, जुना बॉल द्या. धन्यवाद डीजे. BPGC प्रीमियर लीग 2024 चा पहिला षटकार आजच्या दिवशी प्रतीकसाठी जोरदार ताली वाजवून मित्रांनो.
खर तर 1 वाजून 1 मिनिट झालेत आणि पहिला षटकार आपल्याला बघायला भेटला. प्रतीकच्या बॅट मधनं पहिला षटकार. बीपीजीसी प्रीमियर लीग सीझन 2. या टायमाला डाव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडू पंच आमच्याजवळ वळतायत आणि इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेर. पंचांना वारंवार मात्र त्रास देण्याचं काम मात्र सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये. आज जर विचार केला तर एवढे वाईट पडलेत की अक्षरशः वाईट परिस्थिती समोरच्या संघाची झाली होती. म्हणजे फलंदाजाला धावा करण्याची जरूरत नाही आहे असा विचार करावा लागेल. हो खरं तर खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर डीप झाला आणि चेंडू पलीचा संपर्क नाहीये. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 3 षटकानंतर धावा लगावल्या जात आहेत. 22-5 स्कोर कार्ड वरती आपल्याला स्क्रीन वरती दिसतोय. 2-2-2 अर्थातच 22 धावा आणि 2 विकेट. यस डीजे. डीजे. धन्यवाद डीजे. या बॅक टू बॅक 2 चौकारांनी धावसंख्या मात्र पुढे जाते. 30 धावा. ओ पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी. पंच पुन्हा एकदा वारंवार आपले दोन्ही हात मात्र समांतर करताना दिसत आहेत आणि आज कुठेतरी पंचांना एक एक्सरसाइज भेटतोय. पुन्हा एकदा वारंवार वाईट चेंडूची हाताळणी. खरं तर हा कितवा वाईट असेल? मी तर म्हणेन हा 100वा वाईट असेल. प्रत्येक मॅच मध्ये 10 वाईट चेंडू. हा पुन्हा एकदा वेट अँड वॉचचा क्रिकेट आपल्याला बघायला भेटला. खरं तर चेंडूची वाट बघितली आणि तिथं मात्र थोडासा बॅलन्स मात्र खेळाडूचा बिघडलाय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पण थोडीशी दुखापत, थोडीशी इजा, थोडासा क्रॅम्प मला वाटतं फलंदाजाला आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा, 34 धावा. 4थं षटक मात्र मार्गस्थ आहे. 4था षटकाचा खेळ सुरू आहे ऑस्टिन सध्याच्या घडीला. हो हो पुन्हा एकदा गिफ्ट आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 4 4 4 4 4 डीजे. धन्यवाद डीजे.
या षटकामध्ये तिसरा चौकार ठोकलाय फलंदाजांनी. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा. एक सन्मानजनक स्कोर आपण म्हणूया. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहेत. फलंदाज पहा थोडेसे मात्र स्ट्रगल करताना दिसत आहेत, कारण दुखापत मात्र झालेली आहे. पण मला दुखापत झाली तर चालेल, मी अगर जखमी झाले तर चालेल, पण माझ्या संघासाठी मला काहीतरी करायचं आहे. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असणार आहे का काय तर बघायचं आहे. 2 धावा मात्र चोरून काढल्या आपण म्हणूया. या सगळं फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. दर्जेदार फलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा, 42 धावांचं आव्हान आहे. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया आपण जर विचार केला तर खास बांद्रावरनं आलेला डीजे प्रथमेश. धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅच आम्ही आमंत्रित करतोय बीपीजीसी ग्रीन लॉयन आणि विवो सिक्सर्स. या दोन्ही कॅप्टन विवो सिक्सर्स चला आलेले आहेत. या बीपीजीसी ग्रीन लॉयन नाणेफेकी करून घ्या. बघा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, कारण बक्षिसं एवढी आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज. कारण एक एक सरांनी तुमच्या खरं तर मन मोठं केलंय. आपण जर विचार केला तर अभय दाता सर यांनी मात्र अनाउन्समेंट केली होती की माझ्यातर्फे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडनं 4000 रुपयाचं कॅश प्राइस. अगर ते 4000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल, तुम्हाला सिद्ध करावा लागेल. चला डीजे होऊन जाऊन दे सुंदर संगीत. डेकोरेटर या, डेकोरेटर, मंडप डेकोरेटर, डेकोरेटर स्टाफ जगदीश सर अवेलेबल आहेत का? या चला मॅच ऑन करा. हॅलो विजय, विजय डेकोरेटर विजय.
चला मॅच ऑन करा. धन्यवाद डीजे. चला दुपारची जेवणाची सोय झालेली आहे. आपण ग्राउंडच्या बाजूला आपण बघतोय तिथे एक छोटासा हॉल आहे. रायझिंग स्टार 12th मॅन. विचार केला तर या संघामध्ये मात्र खेळताना दिसत आहेत. हेमंत यांच्या बॅट मध्ये एक मोठा फटका बघायला भेटला. दुहेरी धावा अर्चित केल्या. चेंडू क्रमांक 3. पुन्हा एकदा फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या मात्र काढल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. .42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ह्या पाठलाग करण्यासाठी खरं तर हेमंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थोडासा घाम गाळावा लागेल. तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बिग हिट मात्र करायचा होता. चेंडू फळीचा संपर्क नाही आहे. गुडलँड स्पॉट मध्ये जेव्हा चेंडूची पिचिंग झाली तेव्हा मात्र चेंडूनी हलकसं वळण घेतलं आणि यष्ट्यांच्या मागे कुठली चुकी नाही आहे. क्लोज किपिंग आणि निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चला एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. ग्राउंड मध्ये आपल्याला पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत. खरं तर स्वच्छ मुंबई आपली मुंबई. तर तुम्हाला विनंती करतोय डस्टबिन आहे तर कुठल्याही खेळाडूने अगर तुम्ही पाणीचा वापर करता तर एखादा बा तुमच्या आजूबाजूला डस्टबिन आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. एक बाटली अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. मैदानाच्या आतमध्ये पिऊन कोणी फेकलेली आहे तर प्लीज असं करू नका. 2-4 बाटल्या आहेत. खरं तर 5-6 बाटल्या आहेत. 10-12 बाटल्या आहेत. वाढतच चालल्यात. जसा करोना वाढला तशा मात्र बाटल्या वाढत चालल्यात. नवीन बॅटरची मागणी मैदानाच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे. परब सर खरं तर कुठेतरी एक मुख्य मॅनेजमेंटच्या भूमिकेमध्ये खरं तर एक मोलाचा वाटा आहे. खरं सातत्याने प्रचंड मेहनत स्पर्धा ठेवणे म्हटलं तर कुठली खाऊ गोष्ट नाही आहे. हो बिग हिट. आता निर्जरसनी मात्र चेंडू पडतोय आणि 2 धावा बघायचा आहे. हो आता दुहेरी प्रयत्न झाला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू भेटला नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू भेटला. आपण यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाहीये. श्रीकांत यांचं मात्र कौतुक करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लगावल्या जात आहेत. 8 धावा. डीजे चला धन्यवाद डीजे. बॉलर्स नेम करणचा विचार केला तर युवा आहेत. यंग आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी नक्कीच बघायला भेटेल पण त्यांच्या समोर अनुभव आहे.
पुन्हा एकदा मात्र लेट कटचा फटका आपल्याला बघायला भेटला पॉइंटच्या दिशेने. हेमंत सर यांच्या माध्यमातून खरं तर पहिला चेंडू त्यांनी फेस केला आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला धाडलं. एक धावा काढली जाते. पुन्हा एकदा करण सज्ज आहेत आणि बापू गायकवाड ओहो आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय. गॅप मध्ये आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पाहना उन्हाचा तडाखा आहे. खर तर बापू गायकवाड दुहेरी धावा मात्र अर्चित केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्ड वरती मात्र अर्चित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय पण नोमॅन्स लँड मध्ये आणि पुन्हा एकदा दुहेरी धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या मात्र पार केल्या जात आहेत. पहा ना जणू काय 20 वर्षाचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये धावतोय का काय. खरं तर कौतुक करावं लागेल. फिटनेस मात्र चांगला आहे कारण त्यांना माहिती आहे स्पर्धेचं महत्व काय, या मॅचचं महत्व काय. अगर आम्ही हारलो तर आम्हाला कुठली गाडी बुक करावी लागेल हे प्रश्न पडेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी नक्कीच दन 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 चेंडू गेला. 4 रन 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 रन. दादा पैसे जास्त भेटणार आहे. पूर्ण वाजवा. थँक्यू 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 सो मच डीजे. जाऊया या चौकारच्या सनी मात्र धावसंख्या पुढे जाते. 17 धावा. 17 म्हटलं तर खतरा. तर बघायचा हा खतरा कोणाला लागतोय. पुन्हा एकदा बिग हिट. आता खेळाडूचं कौतुक करावं लागेल. नको 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 असा इशारा आलाय खरं तर हेमंत सरांचा. त्यांना माहिती आहे आता ह्युमिडिटी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर थोडासा थकवा त्यांना जाणवतोय पण जिद्द ती चिकाटी अजूनही मात्र त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या अंगामध्ये आहे. खरं तर करण थोडस मागडं षटक म्हणावं लागेल करणच्या माध्यमातून. हो काय फटका आहे. लॉफ्टेड स्टेट ड्राइव्ह आपण म्हणूया. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे. हेमंत सर इथनं मात्र आवाज येत आहे की तुम्ही उद्या कामावरती येणार नाहीयेत पण तुम्ही दाखवा. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. 20. शेर कितना ही बूढ़ा हो लेकिन वो शिकार करना जरूर जानता है. चला मैदानाच्या पाणी न्या. डीजे होऊन जाऊन दे सुंदर संगीत. धन्यवाद डीजे. हरेश
हरेश लोखंडे एक आयोजक. ओहो, हरेशच्या माध्यमातून चांगला चेंडू आडव्या बॅटनी मात्र फटका केला. शॉर्ट हम पूल आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. खर तर हरेश यांच्याबद्दल आपण म्हणायला गेलं तर यांच्या माध्यमातून लोखंडे मार्ग मध्ये एक बॉक्सची मात्र भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, डे नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ठेवली जाते. एक सुंदर आयोजक म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं. ओ सुपला शॉट, कुठला शॉट? सुपला शॉट आणि तो चुकला शॉट असं म्हणूया. खर तर कुठला शॉट, सुपला शॉट आणि चुकला शॉट. हरेश भाई, हरेश लोखंडे. आता नाव आहे लोखंडे आणि राहतात लोखंडे मार्ग मध्ये. खरं तर काय कॉम्बिनेशन आहे पहा ना. अनेक जबरदस्त आयोजक, बॉक्स क्रिकेट डे नाईटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून मात्र फिरता चषक हा मात्र चेंबूरचा आवडीचा चषक आहे. ओ आता बघायचं आहे रनर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल का नाही ना. सब राजी खुशी. ते सांगतायत जब तक छोडेगी नाही तब तक फोडेगी नाही. ओ पुन्हा एकदा काय ताकद आहे. आहा, या टायमाला हाताला झटका आणि बोटाला चटका. चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. मिळाल्या 4-4 डीजे. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 2 धावा कराव्याच लागतील. बापू गायकवाड सध्याच्या घडीला बापू ऑन फायर. ओ इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. क्या बात आहे हरेश लोखंडे. खर तर एक दर्जेदार खेळाडू आहेत. मग अंडरम क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, त्याच्यामध्ये वर्चस्व गाजवणारा हा अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करताना जर्सी क्रमांक 10. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र काढली जाते. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा लगावल्या जात आहेत. 28 धावा, 7 चेंडू 14 धावा. यस डीजे. धन्यवाद डीजे. खर तर IPL ट्यून, खर तर ही ट्यून जेव्हा ऐकतो तेव्हा मात्र आता आगमन होणार आहे IPL चं. सध्याच्या घडीला 22 तारखेला मात्र IPL चा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे. खर तर गत वर्षीचा विजेता गुजरात चेन्नई सुपर किंग. खर तर गतवर्षी ती स्पर्धा त्यांनी गाजवली होती. खर तर एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना जडेजानी मात्र तो चौकार ठोकला होता. जाऊया षटक क्रमांक 4. आडव्या बॅटनी मात्र फटका खेळलाय.
एक दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकदा परब साहेबांसाठी जोरदार ताली वाजवून जाऊन मित्रांनो. दर्जेदार फलंदाजी. हॅलो. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. तेव्हा आता दर्जेदार गोलंदाजी विलास. चार 13. हो हो हो, काय दर्जेदार गोलंदाजी. आता 3-13 कोणाचे वाजणार हे मात्र थोड्याच वेळामध्ये समजणार, कारण रिक्वायरमेंट आहे 3 चेंडू 13 धावा. हो 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 हो, हवाई हल्ला, हवाई सफर. आता खरं तर चुकीचा कॉल होता. श्रीकांत बेस्ट फिल्डर साठी 4000 आहे, त्यांचा तो प्रयत्न होता. श्रीकांत भाई कुछ नहीं मिलेगा, मेहनत करो. दोन चेंडू 11 धावा, 11 धावा, 2 चेंडू. सामना कोण जिंकणार आहे या चेंडू मध्ये मात्र निर्भर आहे कुठला संघ सामना जिंकणार. हो हो हो, पुन्हा एकदा. वारंवार 2 झेल आपण जर विचार केला, खर तर जमिनीला हात आपटतायत, धोपटतायत, पण काय होणार नाहीये. तुम्हाला त्रास होणार आहे. पण फर्स्ट एड बॉक्स आहे आमच्याजवळ. स्प्रे आहे, रॅली स्प्रे आहे, बॉम्ब आहे, झंडू बॉम्ब पण आहे. म्हणजे झंडू बॉम्बचा जो वापर आज प्रत्येक खेळाडू वापर करणार आहे नक्कीच, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. 1 चेंडू 9 धावा, 1 चेंडू 8 धावा. बिग हिट. अरे बापरे, हा कुठला आयटम होता हा. महेश दादा प्रॅक्टिस करता का नाही? मग जावा, नेट प्रॅक्टिस बाजूला नेट आहे, कॅचची प्रॅक्टिस करा. चला मॅच इथे संपलेली आहे. चला नेक्स्ट मॅच, पुढची मॅच आता